हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर हा व्हिडिओ आहे चित्रकथेवर आधारित। चित्रकथा ही मी मोबाईलवरतीच बघितलेली आहे, पण ती गाण्यात आहे आणि मी तुम्हाला शब्दात व्यक्त करून सांगणार आहे। तर ही चित्रकथा पूर्ण ऐका, व्हिडिओ पूर्ण बघा। खूप छान व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये खूप काही घेण्यासारखं आहे। माणुसकीने जपलेला हा व्हिडिओ आहे। तर एक जोडपं असतं आणि त्यांच्या लग्नाला 7-8 वर्ष होतात। 7-8 वर्ष झाल्याच्या नंतर पण त्यांना काही मुलबाळ होत नाही। मग ते जोडपं असा विचार करतं की आपल्याला काही मुलबाळ होत नाही, आपण एखादा मुलगा दत्तक घेऊया। तेव्हा ते जोडपं असा विचार करतं आपण एक अनाथ मुलगा दत्तक घेऊया, कारण काय होईल, त्या अनाथाला आईवडील भेटतील आणि आपल्यालाही मुलगा भेटेल। मग ते अनाथ आश्रमात जातात आणि 1 वर्षाचा मुलगा घेऊन येतात। 1 वर्षाचा मुलगा घेऊन आल्याच्या नंतर 1 वर्षाच्या मुलाला काय कळतं हो, काहीच कळत नाही ना। पण ते आईवडील ठरवतात आपण यांना सांगायचंच नाही की हे आपल्या खरे आईवडील नाहीत म्हणून। रितसर ते अनाथ आश्रमातून मुलगा आणतात आणि सांभाळायला सुरुवात करतात। आई तळहाताचा पाळणा करून त्याला सांभाळते। बाप तळहाताला फोड येऊस तर कष्ट करतो त्याच्यासाठी। त्या मुलाला आई गाईचं दूध पाजते, वेगवेगळे अन्नपदार्थ भरवते, मोठा करते, खूप जीव लावते। सगळं दुनियेतलं सुख त्याच्या पायावर आई वडील आणून ठेवतात। खूप सुशिक्षित बनवतात, खूप शिकवतात, त्याला खूप शिकवतात आणि त्यांच्या ऐपतीच्या पलीकडे जाऊन तो मुलगा जे मागेल तो त्याला देतात। मुलाने कोणताही हट्ट केला तरी आई वडील त्याचा हट्ट पुरवतात। त्याने जे मागितलं ते त्याला आजपर्यंत आई वडिलांनी दिलेलं होतं आणि त्याला इंजिनियर बनवतात। खूप कष्टाने, खूप मेहनतीने त्याच्यासाठी एक बंगला बनवतात, इंजिनियर बनवतात, खूप सगळं काही करतात। नंतर मुलाच्या लग्नाची वेळ येते। मुलगाही त्या आई वडिलांना खूप जीव लावतो बरं। आणि मुलाच्या लग्नाची वेळ येते। लग्नाची वेळ आल्यानंतर वडील मस्त सुशिक्षित मुलगी शोधून त्यांचं लग्न लावून देतात। अशी मस्त सुंदर सुशिक्षित आणि एज्युकेटेड मुलगी बघून त्याचं लग्न लावून देतात। लग्न लावल्याच्या नंतर वर्षभर सगळं सुरळीत चालू असतं। सुनबाई ही आई वडिलांना खूप छान पद्धतीने जीव लावत असते आणि त्या मुलगाही आई वडिलांना खूप चांगल्या पद्धतीने जीव लावतो। नंतर त्यांना नातवंड होतात, म्हणजे त्या मुलाला मुलं होतात आणि नंतरून सुनबाईचं कशावरून सासूबाई संग भांडणं व्हायचे आणि मग मुलं झाल्याच्या नंतर सुनबाई मुलांना त्या सासू सासऱ्यांना हात लावू देत नव्हती। काम केलं तर खायला द्यायची आणि खायला दिलं तरी ते शिळं कसंही द्यायची। सासूकडून राब काम करून घ्यायची, कपडे धुवून घ्यायची, फरशी पुसून घ्यायची। बाबांनाही, त्या आजोबांना देखील ती बाजारात पाठवायची, भाजीपाला आणायला लावायची, वेगवेगळे कामं करायला लावायची आणि आजी आजोबा जसे जसे म्हातारे होत चालले तसे नातवंडांनाही आजी आजोबा खूप जीव लावायचे आणि त्यांच्या ऐपतीप्रमाणे, म्हणजे त्यांच्या शरीराच्या ताकदीप्रमाणे ते जेवढे होईल, शक्य होईल तेवढे कष्ट ते करायचे आणि जेवढे होईल तेवढे कष्ट करून सुनबाईला आणि लेकाला मदतच करायचे। आणि पण नंतरून त्यांना गोळ्या औषधही आणून देत नव्हते किंवा आणायचं म्हटलं ती सुनबाई भांडणं करायची। असं काही ना काही होत राहायचं। आजी आजोबा खूप वैतागले होते, पण आपल्या मुलांसाठी त्याला तिथं राहणं भाग होतं आणि त्यांना त्यांच्या मुलांना सोडून कुठेही जायचं नव्हतं। सुनबाई अगदी इतकी कंटाळली आणि सासू सासरेही सुनबाईंना कंटाळले। जेवायला जर दिलं तर रात्रीचा भात द्यायची, कधी उपासमार करायची, खूप हाल करायचे सासू सासऱ्यांचे। आणि नवऱ्याला सांगितलं एक तर मी राहीन, नाहीतर तुमचे आई वडील ह्या घरात राहतील। तर त्यावेळेस नवऱ्याला असं सांगितल्यावरती नवऱ्याला वाटलं आता आपली मुलगी आहे, मुलगा आहे आणि हीच जर सोडून गेली तर आपल्या मुलांचं कसं होणार आहे, आई वडील आपल्याला किती दिवस साथ देणार आहे। तो सुरुवातीला 2-4 महिने, वर्ष लोटलं त्याने, नाही असं नाही करू शकत मी, माझे आई वडील आहे, मी नाही पाठवू शकत त्यांना वृद्धाश्रमात। ती म्हणायची वृद्धाश्रमात पाठवा, नाहीतर मी राहणार नाही। तर मग एक दिवस खूप भांडणं होतात सासूनामध्ये। सासूबाईंची बिचाऱ्यांची काहीच चूक नसते, ते आपल्या लेकरांसाठी हे करत असतात।
काहीच चूक नसते. पण शेवटी मुलाला नाविलाजाने आजी आजोबांना वृद्धाश्रमात सोडावं लागतं. आजी आजोबा मुलाला विनंती करत असतात, बाळा आम्ही कसं पण राहू, एका कोपऱ्यात पडून राहू, पण आम्हाला तुझ्या नजरेसमोर राहू दे, आमच्या नजरेसमोर तू राहा, आम्ही अजून काम करू शकतो, आम्ही थोडंफार काम करू, आम्ही तुला मदत करू, आम्हाला शिळं पाकं कसं पण खायला दे, पण आम्हाला तुझ्याजवळ राहू दे. मुलांपाशी गयावया करत होतं. मुलाला पण फार कीव येत होती. वाटतच नव्हतं आईवडिलांना लांब नेऊन सोडावं. पण करणार काय, बायकोच्या हट्टापुढे बायको काहीच ऐकत नव्हती आणि मुलाला शेवटी ते पाऊल उचलावंच लागलं. त्याने आईवडील गाडीत टाकले आणि डायरेक्ट वृद्धाश्रमाच्या दारात नेऊन गाडी उभी केली. वृद्धाश्रमात आईवडिलांना सोडलं. रिसर्च प्रोसेस केली, काय असेल ती कागदपत्र वगैरे केले त्याने आणि तो निघाला. पण त्याचं मन काय निघत नव्हतं. त्याचं मन आईवडिलांपासून निघत नव्हतं. त्याला आईवडिलांची खूप काळजी वाटत होती, कारण तळहाताच्या फोडाप्रमाणे जे आईवडिलांनी त्याला जपलेलं होतं, त्याला आईवडिलांना वृद्धाश्रमात काही सोडावं वाटत नव्हतं. म्हणून तो गाडीपाशी गेलेला पुन्हा माघारी आला तर त्याने बघितलं की वृद्धाश्रमाचा जो मालक आहे तो आपल्या आईवडिलांसंग खूप प्रेमळवाणी बोलतोय आणि खूप गप्पा मारतोय. हे बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो म्हणजे लांबून त्याला काही ऐकायला येत नव्हतं काय बोलतात काय नाही, पण खूप हसून बोलत होते आणि खूप प्रेमाने समजून सांगत होते. आईवडील रडत देखील होते, हसत होते, रडत होते. वेगवेगळ्या आठवणी त्या अनाथ आश्रमाच्या मालकाबरोबर शेअर करत होते. आणि त्यांचं बोलणं झालं. वृद्धाश्रमाचा मालक बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर हा दाराच्या तोंडी उभा राहून त्यांचा मुलगा ऐकत होता. तो मुलगा म्हणाला, का हो साहेब, तुम्ही यांना ओळखता का? त्यावेळेस त्या साहेबांनी जे उत्तर दिलं ना, ते खरंच खूप आश्चर्यचकित करणारं आहे. त्या साहेबांनी असं उत्तर दिलं, बाळा, यांनी माझ्याकडून 35 वर्षापूर्वी एक मुलगा दत्तक नेला होता आणि तेव्हापासून आमचं रिलेशन इतकं खूप चांगलं आहे आणि ह्या आजी आजोबा खूप चांगले आहेत. त्यांनी सांगितलं होतं की तो मुलाला कधीच कळणार नाही की हे आमचा दत्तक पुत्र आहे, आम्ही याला आमच्या स्वतःच्या मुलासारखं जीव लावणार आहे, असं सांगितलं होतं. त्यावेळेस त्या मुलाला खूप रडायला आलं. अशा खूप साऱ्या गोष्टी ह्या जगात असं चाललंय खूप सारं. एकतर त्या चित्रकथेतच सांगितलेलं आहे. बघा तुम्ही आता, दत्तक मुलगा त्याला आईबाप नव्हते म्हणून त्यांनी त्याला घेतलं, त्याला जीव लावलं, लहानाचं मोठं केलं. कुठंतरी म्हातारपणाला आपल्याला आधार भेटन, पण आधार भेटला का? नाही ना, आधार नाही भेटला. आणि आपण असं नाही की दत्तक मुलगा घेतला आणि तोच असं करतो, असं पण काही नाही आहे. स्वतःच्या रक्ताचा मासाचा पोटचा गोळासुद्धा असं करतोय. आजकालच्या जगातली ही चित्रकथा खूप विचित्र झालेली आहे. एक बाबा सारखे यायचे, फोन लावायचे आणि फोनच्या दुकानात यायचे आणि म्हणायचे, अहो माझ्या फोनला काहीतरी झालं आहे, माझा फोन रिपेअर करा. ते म्हणले, बाबा आमच्या दुकानात नाही होत, तुम्ही जा बाहेर जा. आणि मग शेजारचा म्हणला, का रे, फोन कमून नीट करून दे ना, तू बघा ना सुद्धा फोन. आणि मग त्या शेजारच्या माणसाला त्या दुकानदाराने सांगितलं, अरे ह्या बाबा माझ्याकडं 1.5 वर्ष झाले येतात आणि त्यांच्या मुलाने त्यांचा फोन ब्लॉक लिस्टला टाकलेला आहे. कसं काय मी त्या फोनला काही झालेलंच नाही, मग मी रिपेअर तरी कसा करू? हा व्हिडिओ जर तुम्हाला पटला असेल, ही गोष्ट जर तुमच्या मनाला भिडली असेल, तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं. घर म्हणजे नुसत्या दगडामातीच्या भिंती नसून एकमेकांशी नातं असलेली माणसं आणि ती नातं मनापासून प्रेमाने जपणारी माणसं. घराचा पाया म्हणजे वडील. पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत बनते. बाप नावाचा पाया मजबूत असेल तर मुलं नावाची इमारत न डगमगता उभी राहू शकते.
मुलांच्या बालपणाची जबाबदारी वडिलांची असते. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी वडिलांची असते. मुलांचे लग्न करून देण्याची जबाबदारी वडिलांची असते. मुलांचे नातवंड सांभाळण्याची जबाबदारी वडिलांची असते. मग त्यांची म्हातारपणाची काठी बनण्याची जबाबदारी कुणाची असते? आपण त्यांची म्हातारपणाची काठी बनलंच पाहिजे. आणि वृद्धाश्रम हा शब्द आपल्या महाराष्ट्रातूनच नाही तर भारत देशातून नाहीसा झाला पाहिजे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि हा व्हिडिओ अनेकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेअर करायचा. आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडणार असेल तर बेल आयकॉनला प्रेस करायचं म्हणजे माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.